नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। वाळूघाट लिलावात दडलंय काय? नंदुरबार जिल्ह्यात शासकीय किमतीपेक्षा 9 पट अधिकची बोली। नंदुरबार जिल्ह्यातील वाळू ठियांच्या लागलेल्या बोलीत अमळथे येथील वाळूघाटाला शासनाच्या मूलभूत किमतीपेक्षा तब्बल 9 पट अधिकची बोली लागली असून दोदवाडच्या वाळूघाटाला देखील 3.5 पट अधिकची बोली लागली आहे। जिल्ह्यात 3,500 ब्रासने घरपोच वाळू मिळत असताना अमळथे येथील वाळूच्या घाटाला लागलेली बोली पाहता जागेवरच हा वाळूचा भाव ब्रासला 5,000हून अधिकचा असणार आहे। त्यामुळे 9 पट अधिकची किंमत मिळालेल्या अमळथे घाटात दडलंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय। अनेक वर्षांनंतर जिल्ह्यातील 8 वाळू घाटांचा लिलाव काढण्यात आलाय। लिलावात 7 घाटांना शासनाने निर्धारित केलेल्या मूलभूत किमतीपेक्षा जास्तीची बोली मिळाली आहे। जिल्ह्यात प्रशासनाने सध्या नंदुरबार तालुक्यातील आराडे, ओसरली, अमळथे आणि बोराडे तर शहादा तालुक्यातील दोंदवाडे, ससदे, कवठड, तसा आणि फेस अशा 8 वाळू घाटांचा लिलाव काढला होता। मात्र ओसरली येथे आलेल्या 3 निविदाधारकांपैकी एकाच्या कागदपत्रात त्रुटी निघाल्याने 2दा निविदाधारक राहिल्याने ओसरलीच्या वाळू घाटाचा लिलाव पुढे ढकलण्यात आला। सोमवारी उर्वरित 8 घाटांना बोली लागली। यात अमळथे वाळू घाटातून 4,961 ब्रॉस वाळूचा लिलाव करण्यात आला असून त्याचे निर्धारित मूल्य हे 26,78,940 रुपये इतके ठेवण्यात आले होते। मात्र या घाटाला तब्बल 9 पट अधिकची बोली लागली असून 4,961 ब्रॉस वाळूसाठी या ठिकाणी 2,38,34,444 रुपयांची बोली मिळाली आहे। त्यामुळे या घाटातील एका ब्रॉस वाळूसाठी बोलीदाराला तब्बल 5,000हून अधिकची किंमत मोजावी लागली आहे। मुळातच नंदुरबारात सध्या 3-3.5 हजार रुपये भावाने घरपोच वाळू मिळत असताना ठियावरच 5,000 रुपये किंमत मोजलेल्या या ठेकेदाराला उपसा आणि नंतर वाहतूक खर्च पाहता ही वाळू ब्रॉस मागे 5,000पेक्षा महागणार आहे। मग ती बोलीदाराला परवडणार कशी हा देखील प्रश्न आहे। अशा स्थितीत त्या ठिकाणाहून अवैधरित्या वारेमाप वाळू उपशाची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळेच या ठिकाणी प्रशासनाने दिलेली वाळू उपसण्याच्या अनुषंगाने काय यंत्रणा तैनात करते हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे। मात्र या ठियाला लागलेल्या या 9 पट अधिकच्या बोलीने अमळथामध्ये दडलंय तरी काय असाच काहीसा प्रश्न उपस्थित झालाय। याहून वेगळी अशीच परिस्थिती दोंदवाडा वाळू ठियाची आहे। या ठिकाणी शासनाने 9,010 ब्रॉस वाळूसाठी 48,65,400 रुपये किंमत ठेवण्यात आली होती, परंतु या ठिकाणी देखील 1,62,67,708 रुपये बोली मिळाली आहे। आराडे वाळू ठियातून 2,261 ब्रॉससाठी शासनाने 12,20,940 इतकी किंमत ठरवली होती। या ठिकाणी बोलीतून 15,27,777 रुपये मिळाले आहेत। बोराडे येथील वाळू ठियासाठी 11,392 ब्राससाठी शासनाने 61,51,680 इतकी किंमत ठेवली होती। या ठिकाणी 64,54,444 इतकी बोली मिळाली आहे। 9,159 ब्राससाठी शासनाने 49,45,860 इतकी किंमत निर्धारित केली, परंतु बोलीतून या ठियाला 51,32,777 इतकी किंमत मिळाली आहे। कवठड ठियाच्या 13,780 ब्राससाठी 74,41,200 इतकी किंमत ठेवण्यात आली। मात्र बोलीतून 78,55,000 इतकी किंमत मिळाली। तर फेस ठियातील 7,950 ब्राससाठी 42,93,000 इतकी किंमत ठेवण्यात आली होती। या ठिकाणी 51,55,000 इतकी बोली मिळाली आहे। या 7 वाळू ठियाच्या लिलावातून शासनाला 6,72,27,150 रुपयांचा महसूल मिळणार आहे। मागील काळात निघालेल्या वाळू लिलावातून अनेक अनियमितता, वारेमाप, वाळू उपसा, हरित लवादाच्या नियमांचे उल्लंघन, स्वामित्व पावत्यांवर मॅजिक इंकचा वापर असे एक ना अनेक किस्से समोर आले होते। अशातच गेल्या 7 ते 8 वर्षांपासून या वाळू ठियांचा लिलाव न झाल्याने या ठिकाणाहून आता हजारो ब्रास वाळू निघण्याची शक्यता असल्याने ठेकेदारांनी चढ्या भावांनी या वाळू ठियांना बोल्या लावल्यात। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।